नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पती पत्नीचं नातं हे जगातील सर्वात पवित्र आणि भावनिक नात्यांपैकी एक मानलं जातं. अनेकदा मनात प्रश्न येतो की या जन्मात आपण नवरा बायको आहोत, पण मृत्यूनंतर हे नातं तसंच राहतं का? स्वर्गात किंवा पुढच्या जन्मातही तेच पती पत्नी पुन्हा भेटतात का? गरुड पुराण, भगवद्गीता आणि सनातन धर्म याबाबत नेमकं काय सांगतं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत रहस्यमय आणि भावनिक विषयामागील सत्य जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे की पती पत्नीच्या नात्याला पुढच्या जन्मातही टिकवण्यासाठी कोणते कर्म महत्त्वाचे मानले जातात. मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं? गरुड पुराणानुसार मृत्यू म्हणजे शेवट नसून एका प्रवासाची सुरुवात आहे. शरीर नष्ट होतं, पण आत्मा कधीही मरत नाही. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, न जायते म्रियते वा कदाचित, म्हणजे आत्मा कधी जन्म घेत नाही आणि कधी मरतही नाही. मृत्यूनंतर आत्मा आपल्या कर्माच्या आधारे पुढील प्रवासाला निघतो. मग पती पत्नीचं नातं का संपतं का? गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर शरीराशी संबंधित सर्व नाती संपुष्टात येतात, कारण नाती शरीरामुळे तयार होतात, आत्म्यामुळे नाही. आपण या जन्मात कोणाचे पती पत्नी, आई वडील किंवा मूल असतो, पण मृत्यूनंतर आत्मा स्वतंत्र होतो. म्हणून मृत्यूनंतर हे माझे पती किंवा ही माझी पत्नी अशी ओळख राहत नाही. हे ऐकून अनेकांना धक्का बसेल, पण यामागे एक खोल आध्यात्मिक सत्य आहे. तरीही नातं शिल्लक राहतं का? होय. गरुड पुराण सांगतं की नातं शरीराचं संपतं, पण कर्माचं नाही. जर दोन व्यक्तींमध्ये खूप प्रेम, त्याग, सेवा आणि आध्यात्मिक संबंध असेल तर त्या कर्मबंधनामुळे ते पुन्हा भेटू शकतात. पण त्यावेळी ते नवरा बायकोच असतील अशी खात्री नसते. ते मित्र, भाऊ बहीण, आई मुलगा किंवा इतर कोणत्याही नात्यात भेटू शकतात. कारण जन्म ठरवणारा घटक म्हणजे कर्म. पुनर्जन्मात पुन्हा तीच जोडी मिळते का? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. गरुड पुराण स्पष्ट सांगते की प्रत्येक जन्म हा मागील जन्मातील कर्मांवर आधारित असतो. जर दोघांचे कर्म, संस्कार आणि आध्यात्मिक प्रवास समान असेल तर त्यांची पुन्हा भेट होण्याची शक्यता असते. परंतु त्याच नात्यात भेट होईल याची हमी नाही. काही वेळा ज्या व्यक्तीवर आपण सर्वाधिक प्रेम करतो ती व्यक्ती पुढच्या जन्मात पूर्णपणे वेगळ्या नात्यात भेटू शकते. मग विवाह संबंध 7 जन्माचे असते हे खरं का? भारतीय परंपरेत विवाहावेळी सप्तपदी घेतली जाते, यामुळे 7 जन्माचे बंधन निर्माण होतात अशी श्रद्धा आहे. परंतु याचा अर्थ प्रत्येक जन्मात तेच पती पत्नी असतील असा नाही. याचा अर्थ असा की दोघांचे कर्मबंध अनेक जन्मांपर्यंत एकमेकाशी जोडलेले राहू शकतात. म्हणजे 7 जन्म हा प्रतिज्ञात्मक उल्लेख आहे. मृत पती किंवा पत्नी आपल्याला भेटायला येतात का? गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर काही काळ आत्मा आपल्या घराजवळ किंवा प्रिय व्यक्तींच्या आसपास असू शकतो. विशेषतः अपूर्ण इच्छा, अतूट प्रेम किंवा तीव्र आस्तिक असल्यास. म्हणून काही लोकांना स्वप्नात मृत जोडीदार दिसतो, पण प्रत्येक स्वप्न हे आत्म्याच्या भेटीचं लक्षण असतं असं नाही. अनेकदा ते आपल्या मनातील आठवणींचं प्रतिबिंब असू शकतो. पती पत्नीने कोणते कार्य करावेत? गरुड पुराण आणि धर्मशास्त्रानुसार एकमेकांशी प्रामाणिक राहणे, धर्माचरण करणे, दान धर्म करणे, देवभक्ती करणे, एकमेकांचा आदर करणे, स्वार्थापेक्षा प्रेमाला महत्त्व देणे, अशा कर्मामुळे नातं अधिक पवित्र राहतं. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की जगातील प्रत्येक नातं हे कर्माने जोडलेलं असतं. आस्तीपेक्षा प्रेम श्रेष्ठ आहे. जर प्रेम निस्वार्थ असेल तर त्या आत्म्याला उन्नतीच्या मार्गावर नेते, पण अतिमोह आत्म्याला बांधून ठेवतो. म्हणून प्रेम करा, पण परमेश्वराला विसरू नका. तर मित्रांनो, गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर पती पत्नीचं नातं जसं आहे तसं कायम राहत नाही. शरीर संपलं की सांसारिक नातंही संपतात,
परंतु प्रेम, सेवा आणि कर्माने तयार झालेले बंधन आत्म्यांमध्ये राहू शकतं. त्यामुळे पुढील जन्मात पुन्हा भेट होण्याची शक्यता असते, पण त्याच नात्यात भेट होईल याची खात्री नसते. खरं प्रेम अमर आहे का? तर आत्मा आणि त्यांची कर्म. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.